घटना आहे औरंगाबाद जवळ राहणाऱ्या अमोल नावाच्या तरुणाची. अमोल शिकलेला, आधुनिक विचारांचा, देव धर्मावर फारसा विश्वास नसलेला. घरात आई वडील स्वामी समर्थांचे भक्त. पण अमोल नेहमी म्हणायचा, हे सगळं मनाचा खेळ आहे. एके दिवशी घरात मोठं भांडण झालं. व्यवसायात नुकसान झालं होतं, कर्ज वागलं होतं. अमोलचा राग सतत वाढत होता. त्यानं चिडून आईला म्हटलं, तुमचे स्वामी समर्थ असतील तर वाचू देत ना आपल्याला. त्या रात्री घरात तणावाचं वातावरण होतं. सगळे झोपले, पण अमोलला झोप येत नव्हती. बाहेर प्रचंड वारा सुटला होता. सुमारे रात्री 2 वाजता अचानक दरवाजावर ठकठक झाली. अमोल दचकला. इतक्या रात्री कोण? त्यानं दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, फक्त वारा आणि अंधार. तो परत आत आला. मनात थोडी भीती निर्माण झाली. पुन्हा काही वेळातच ठकठक झाली. यावेळी आवाज जरा जोरात. अमोल चिडला. दार झटकन उघडलं. पुन्हा कोणीच नाही. पण यावेळी त्याची नजर खाली गेली. दाराजवळ जमिनीवर एक छोटासा नारळ आणि पांढरा फुलांचा गजरा ठेवलेला होता. अमोल थबकला. हे कुठून आलं? तो वस्तू हातात घेऊन आत आला. आईला उठवलं. आईनं पाहताच डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, हे स्वामी समर्थांचा प्रसाद आहे. अमोल संतापला. आई, रात्री 2 वाजता कोण प्रसाद ठेवून जातं आणि दिसतही नाही. रात्र कसाबसा गेली. सकाळी अमोल ऑफिसला गेला. तिथे अचानक त्याला एक फोन आला. ज्याच्याकडून मोठी रक्कम अडकली होती त्या ग्राहकानं अचानक पूर्ण पैसे ट्रान्सफर केले होते. अनेक महिन्यांपासून अडकलेली रक्कम एका क्षणात मिळाली. अमोल स्तब्ध झाला. तो घरी परत आला. आई म्हणाली, आज अक्कलकोटला जाऊया. अमोल मनात संशय घेऊन गेला. अक्कलकोटच्या मठात पोहोचल्यावर तो शांतपणे उभा राहिला. अचानक त्याची नजर एका चित्रावर गेली. त्या चित्रात स्वामी समर्थ हातात नारळ धरून उभे होते आणि त्यांच्या पायाशी पांढरी फुलं होती. अमोलच्या अंगावर काटा आला. काल रात्री दारात ठेवलेला तोच प्रकार. तो मूर्तीसमोर गेला. मनात 1000 प्रश्न. डोळे मिटले आणि अचानक त्याच्या कानात स्पष्ट शब्द ऐकू आले. मनाचा खेळ आहे असं म्हणालास ना. अमोलनं डोळे उघडले. आजूबाजूला कोणीच नव्हतं, पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या दिवसानंतर अमोल बदलला. तो अंधश्रद्धाळू झाला मी, पण नम्र झाला. रोज स्वामी समर्थांचं नाव घ्यायला लागला. व्यवसाय हळूहळू सुधारला. घरात शांतता परत आली. आज अमोल ही घटना सांगताना म्हणतो, त्या रात्री दार कोणी ठोठावलं हे मला अजून माहित नाही. ठकीनं माझं आयुष्य उघडलं. त्या दिवसापासून मी स्वामी समर्थांचा भक्त झालो. ही कथा शिकवते, देव कधी वाद जिंकण्यासाठी येत नाही. तो शांतपणे आपल्या मनाचा दरवाजा ठोठावतो.